ऋषिकेश जगतापचा शेवटपर्यंत ब्लॉग बघणं म्हणजे ना खूप कठीण बरं का पब्लिक. पण तरी तुम्ही बघा सोडू नका अजिबात. खूप एन्जॉय केला आपण. तुम्ही म्हटलं काय रे काय संस्कृत कळते का नाही तुला, लॉक कट टाकितोय काय? अरे पब्लिक काय सांगा तुम्हाला आता. हे बघा हात बाकी सुजून गेला मावाला पतंग उडू उडू. आता काय करणार पब्लिक तुम्ही सांगा बरं, लॉक कस टाकणार आहे बरं मी. हळद वगैरे लावली काल रात्री, मस्त बघ झोपून घेतलं होतं, हात बराच आलाय. आता आपण लॉक फोकस करू पब्लिक. मग संध्याकाळ झाली ती आपलीवाली. मग म्हटलं पब्लिक मग द्वारा वगैरे गुंडळून घ्या. शुभ सकाळ. आजचा मुहूर्त लय भारी रे. संक्रांत पण आहे आणि एकादशी पण आहे. पण एवढं झालं भाऊ, पुरणपोळ्या काय खायला भेटणार नाही आज. आजी म्हणे खिचडी खाऊन ये ना तू, पहिले गावात जाय पतंग उडवायला. मग काय गाडी वगैरे काढली आपली ओली, शूटर बिटर बसवलं आलो गावामध्ये. पण वारा एवढं कमी ना पब्लिक कोणाच पतंगावर दिसना, फक्त आपला पतंगवर. नंतर मग काय वारा वगैरे आलं, घातला पतंगवर. पतंगाला वारा लागायचं रे, पण मी उडू उडू मोकार घाम झालो होतो, मला वारा लागत नव्हतं. मला आपण वर जाऊ. मग आता मग काय चढलो डायरेक्ट याच्या बाल्कनीवर, उडवला पतंग. नंतर नितीन काका आला होता आपलावाला, म्हणलं उडव थोडंसं एन्जॉय कर, तुम्ही थकलो आता. तर म्हटलं काय लॉग शूट करतो म्हटलं मस्त पैकी मी, तोपर्यंत उडव म्हटलं. नंतर परत मी घातला भाऊ. कसं माहिती आहे पब्लिक लोक दुसऱ्या झेंडे पंढरपूर करत्या, आणि तुमच्या ऋषिकेश जगतापनी ना दुसऱ्याच्या स्पीकर संक्रांत उडवली भाऊ. लॉकचं जर पार्ट 2 बघायचं असेल तर कमेंट करा पार्ट 2. जय श्रीराम.